मित्रांनो, टेलिव्हिजन दुनियेत टीआरपीच्या शर्यतीमध्ये टिकवून राहण्याकरिता प्रत्येक मालिकांकडून आटोकाट प्रयत्न केले जातात. आठवड्याच्या प्रत्येक गुरुवारी बार्क इंडियाकडून हा टीआरपी डेटा रिलीज केला जातो आणि मिळालेल्या टीआरपी रेटिंग्सनुसार मालिकांची रँकिंग ठरली जाते. पण प्रत्येक आठवड्याचा एखाद्या मालिकेचा टीआरपी हा सारखा नसतो, तर थोड्याफार प्रमाणामध्ये त्या मालिकेच्या टीआरपी मध्ये फ्लक्च्युएशन होऊ शकतं. त्यामुळेच टीआरपीच्या शर्यतीमध्ये आपलं स्थान टिकवून ठेवण्याकरिता मालिकेच्या कथानकामध्ये प्रेक्षकांच्या आवडीप्रमाणे नेहमीच बदल केले जातात. पण एक मालिका अशी आहे जी गेल्या 2 वर्षांपासून सातत्याने टीआरपी मध्ये पहिल्या क्रमांकावरती आहे आणि ती म्हणजे स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग ही मालिका. पण गेले 2 ते 3 आठवडे मालिकेच्या सध्याच्या चालू ट्रॅकवरती प्रेक्षक जरासे नाराज होते. त्यामुळे या मालिकेचा टीआरपी घसरला होता आणि ही मालिका पहिल्या क्रमांकावरून दुसऱ्या क्रमांकावरती आली होती आणि लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेने प्रथम क्रमांक टीआरपी मध्ये पटकावला होता. पण प्रेक्षकांच्या आवडीनुसार या मालिकेच्या कथानकामध्ये पुन्हा एकदा बदल केले गेले आणि प्रेक्षकांना जे बघायचं होतं ते या मालिकेमध्ये दाखवण्यात आलं. अर्जुन आणि सायलीच्या लग्नामुळे या मालिकेच्या टीआरपी मध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आणि मालिकेने तिचं गमावलेलं स्थान परत मिळवलं. नुकत्याच मिळालेल्या टीआरपी रिपोर्टनुसार या मालिकेला या आठवड्यामध्ये 7 TVR एवढा टीआरपी भेटला आणि त्यामुळेच ही मालिका महाराष्ट्राची महामालिका ठरली आहे आणि लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका पहिल्या क्रमांकावरून दुसऱ्या क्रमांकावरती घसरली आहे. ठरलं तर मग या मालिकेमध्ये सध्या अर्जुन आणि सायलीचं लग्न झालंय, पण सायलीवरती असलेल्या रागामुळे सुभेदार कुटुंब सायलीला त्यांची सून मानायला तयार नाहीये. परंतु अर्जुन हा सायलीला पुन्हा एकदा तिचे हक्क परत मिळवून देण्याचा प्रयत्न करतोय आणि तिकडे प्रियाचा अर्जुन सोबत लग्न करण्याचा प्लॅन फसल्यामुळे आता ती अर्जुनचा भाऊ म्हणजेच अश्विनला जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. पण गेल्या अनेक काळापासून प्रिया ही खोटी तन्वी बनून सुभेदारांच्या आणि किल्लेदारांच्या घरामध्ये वावरते आहे. सायली हीच खरी तन्वी आहे, पण स्वतः सायलीला आणि कोणालाच याबद्दल माहीत नाही आणि सायली हीच खरी तन्वी आहे याबद्दल सगळ्यांना लवकरात लवकर समजावं असं प्रेक्षकांचं म्हणणं आहे. आता मालिकेमध्ये हे सगळं कधी बघायला मिळणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनामध्ये प्रचंड उत्सुकता आहे. तर तुम्हाला ठरलं तर मग ही मालिका सध्या आवडते का? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेट्स करिता तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा.